नमस्कार. जय श्रीराम. मंडळी, आपल्याला परकीय इंग्रजी भाषा साता समुद्रापलीकडून आलेली आणि देशाला गुलाम केलेली, देशाला गुलामगिरीत टाकलेली अशी भाषा इंग्रजी भाषा आपल्याला प्रिय वाटते. आणि आपल्या देशातली, आपल्याच मातीतली, आपल्याच माणसांची हिंदी भाषा हे आपल्याला परकी वाटते. तिचा आम्ही दुस्वास करतो, द्वेष करतो. हे योग्य कितपत आहे? अशाने आपल्या भाषेंविषयी, भारतीय भाषांविषयीच आपण दुस्वास, द्वेष बाळगला, तिरस्कार केला तर देशाची अखंडता अबाधित राहील का? आपला देश अखंड राहणं, एक राहणं, एकसंघ राहणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. देशाचं ऐक्य राहणं महत्त्वाचं, अबाधित राहणं महत्त्वाचं आहे. याचं कारण देश आहे म्हणून आपण आहोत. आपण आहोत म्हणून देश आहे असं नव्हे, तर देशामुळे आपण आहोत, देशासाठी आपण आहोत. ही भावना आपली प्रत्येकाची असली पाहिजे. ह्याचं कारण असं की आपली मराठी मातृभाषा आहे, तिचा अभिमान प्रत्येकाला हा असलाच पाहिजे. जो जो महाराष्ट्रामध्ये आहे त्याला प्रत्येकाला, तो कुणी असो, मग त्याला मराठी भाषेचा अभिमान असलाच पाहिजे. माझं स्वतःचं सगळं शिक्षण हे मराठी माध्यमातून झालेलं आहे आणि माझी मुलगीही मराठी माध्यमातून शिकली. 1ली ते 10वी पण शिक्षण ते सगळं मराठी माध्यमातून झालेलं आहे. त्यामुळे दुसऱ्या सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः मत कोरडे भाषा असं नाही आहे. त्यामुळे मराठी भाषेचा अभिमान हा असलाच पाहिजे. शिक्षण हे मातृभाषेतून झालं पाहिजे. पण मातृभाषेनंतर कोणती भाषा? जर मी आसामला गेलो, मी बंगालला गेलो, मी कर्नाटकात गेलो, मी बिहारला गेलो, ओरिसामध्ये गेलो, तर मी कोणत्या भाषेत बोलायचं? तिथं मी मराठी बोलून चालणार आहे का? मग ते त्यांच्या भाषेत बोलतील. मग काय संवाद होणार आहे का? तो संवाद नाही होणार. मग तिथे हिंदीचा वापरच केला पाहिजे. त्यामुळे हिंदी देश जोडण्याची भाषा आहे असं गांधीजी, नेहरू असं म्हणत असत. म्हणून त्यांनी हिंदीचा पुरस्कार केला होता की हा गांधीजींचं धोरण हे प्रत्येक भाषानिहाय राज्य असंच होतं. त्या भाषेनुसार राज्य असंच धोरण होतं. आणि तशीच नंतर रचना केली गेली की त्या भागातली भाषा आहे तीच मातृभाषेत शिक्षण दिलं पाहिजे आणि तीच मातृभाषा त्या राज्याची अधिकृत भाषा असेल असंच धोरण. आणि ते बरोबरच धोरण आहे. परंतु यानंतर आमच्या देशाची म्हणून एक भाषा आणि देश अखंड राहण्यासाठी, एक राहण्यासाठी, देशाचं ऐक्य अबाधित राहण्यासाठी कोणती भाषा? आसाममधला माणूस आणि महाराष्ट्रातला माणूस एकत्र आला तर कोणत्या भाषेत त्यांनी बोलावं? तर कोणत्या भाषेत बोललं पाहिजे? कारण तो आसामी भाषेत बोलेल, त्या भाषेत बोलेल, तर ती मराठी माणसाला कळणार नाही. मराठी माणूस जर बिहारी दुसऱ्या भाषेत बोलतो त्याला कळणार नाही, तर त्याची वेगळी भाषा असणार आहे. ह्यामुळे आपल्या देशाला जोडणारी भाषा ही हिंदी असणार आहे. आणि आम्हाला साता समुद्रापलीकडून आलेली इंग्रजी भाषा ही आम्हाला परकी वाटत नाही आहे. आम्ही आमच्या मुलांना बिनधास्त इंग्रजी शाळेत टाकतो, कॉन्व्हेंट स्कूलमध्ये टाकतो. जन्माला आली की त्यांना कॉन्व्हेंटमध्ये टाकतो. ती चालते आहे. खरं तर इंग्रजीने आमची मानसिकता गुलाम केलेली आहे. इंग्रजांनी इंग्रजी आमच्यावर लादली आणि त्यांनी आमची भारतीय मानसिकता ही गुलाम झाली. आज आम्ही संस्कृतीच्या कितीही गप्पा मारल्या तरी आम्ही पाश्चात्यांच्या आहारी गेलो, खूप आहारी गेलो आहोत. हे त्रिकालाबाधित सत्य आहे. मग असं असताना आम्ही आमच्याच मातीतल्या, आमच्याच बांधवांच्या भाषेला विरोध का करतोय? हे किती करावा? मातृभाषा ज्याची त्याला प्रिय असणार, मातृभूमी ज्याची त्याला तशी, मातृभाषा ज्याची त्याला, हे बरोबरच आहे. पण त्या पलीकडे काय? मी माझ्या राज्याच्या बाहेर गेलो की काय करायचं? म्हणजे आदानप्रदान महत्त्वाचं आहे, देशाला जोडणारी भाषा महत्त्वाचं आहे, तरच आमचा देश अखंड राहील. नाही तर फूट पडायला वेळ लागणार नाही. देशामध्ये फूट पडायला वेळ लागणार नाही आहे. देशाचं ऐक्य अबाधित राहणं महत्त्वाचं आहे. परंतु ते कधी असेल ऐक्य अबाधित? तर आम्हाला जोडणारा दुवा पाहिजे, जोडणारी एक भाषा पाहिजे की आम्ही देशभर जेव्हा फिरू तेव्हा आमची सगळ्यांची भाषा एक असेल. मग ती इंग्रजी का असावी?
ती आमच्या मातीतली भाषा असावी, ती आमची भारतीय भाषा असावी, आमच्या भारतीय बांधवांची भाषा असावी. आणि तसंही जर विचार केला तर 140 कोटीपैकी 100 कोटीहून अधिक लोक हिंदी भाषा बोलतात, हिंदी समजते. आज जगातली 3ऱ्या क्रमांकाची भाषा हिंदी आहे. जगाची लोकसंख्येचा विचार केला तर जगातल्या 3ऱ्या क्रमांकाची बोलणारी भाषा ही हिंदी आहे. आता पुढचा मुद्दा असा की आपल्या देशाला स्वातंत्र्य जे 1947 साली मिळालं ते कसं मिळालं, तर तेव्हा आमचा देश खरंच अखंड होता का, तर नाही. देशातले जे संस्थानिक होते, संस्थानं होती, या संस्थानिकांना खूप अहंकार होते, दुराभिमान होते. ते सहजासहजी त्यांना देशामध्ये सामील व्हायचं नव्हतं, भारतीय स्वातंत्र्यामध्ये सामील व्हायचं नव्हतं. हे सगळे इंग्रजांना मिळालेले होते. ह्यांना ते स्वतंत्र व्हावं असं वाटत नव्हतं. तेव्हा सरदार पटेल आणि पंडित नेहरू यांनी 650 पेक्षा अधिक संस्थानांना वेगवेगळ्या प्रकारच्या मार्ग अवलंबून, काही वेळा त्यांनी वेगळी प्रलोभने दाखवून, काही धाक दपटशा दाखवून, देशहित लक्षात घेऊन, देशाची अखंडता लक्षात घेऊन, विविध मार्ग अनुसरून ह्या सगळ्यांना देशामध्ये भारतीय स्वातंत्र्यामध्ये सामील करून घेतलं आणि संस्थानं सगळी खालसा करून टाकली, रद्द केली. मग ते हैदराबादचं असेल, जुनागडचं असेल, पोरबंदरचं असेल, कोणतंही संस्थान असेल, 650 पेक्षा अधिक संस्थानं होती. हे संस्थानिक काही साधे नव्हते, साधे भोळे नव्हते. त्यांचं काही देशावर प्रेम वगैरे नव्हतं. त्यांना आपापलं कोणत्याही राजाला किंवा संस्थानिकाला असं वाटेल का आपले अधिकार जावेत, आपलं सगळं संस्थान खालसा व्हावं, नाही वाटणार. त्याला आपले अधिकार अबाधित राहावे असंच वाटणार. त्यामुळे कुणाची येण्याची इच्छा नव्हती. पण हे सरदार पटेलांनी मोठं कठीण काम सोपं करून दाखवलं. तर त्यांचं एकच ध्येय होतं, देश अखंड राहावा. मध्ये मोठ्या प्रयासाने ही संस्थानं आहेत सगळी 650 संस्थानं ही खालसा होऊन देश एक झाला. व ती देशाची एकता, एकात्मता, अखंडता अबाधित राहणं, देशात शांतता प्रस्थापित राहणं, कायम अबाधित राहणं, शांतता आणि बंधुभाव आमचा जो आहे तोही अबाधित राहणं हे गरजेचं आहे. आणि जबाबदारी सगळी आपली आहे. आपली नागरिकांची काही कर्तव्य आहेत, काही जबाबदारी आहे. जशा आम्हाला हक्क दिसतात तसं आमचं कर्तव्य आहे. मग ते काय कर्तव्य आहे, तर देशाची अखंडता अबाधित राहील असं आम्ही आचरण करणं, वर्तन करणं, आमचं वर्तन असं ठेवणं हे गरजेचं आहे. मग त्या बाबतीत भाषेवरून वाद, जातीवरून वाद, पंथावरून, धर्मावरून वाद हे देशाच्या ऐक्यामध्ये बाधा आणणारे आहेत, फूट पाडणारे आहेत. त्यामुळे ह्याच्यावर विचार करण्यासारखी गोष्ट आहे की आम्हाला परकीय इंग्रजी आम्हाला आपली वाटते, जवळची वाटते. आमची मुलं बाळं आम्ही लगेच त्यांना त्या शाळेत टाकून देतो. आणि हिंदी आम्हाला परकी वाटते, जी आपल्या देशातली भाषा आहे, आपल्याच बांधवांची भाषा आहे. की राम ही त्यांची संस्कृती आहे, त्यांचा आदर्श आहे, राम हा आपला आदर्श आहे. श्रीकृष्ण हे त्यांचं दैवत आहे, श्रीकृष्ण हे आपलं दैवत आहे. अनेक दुर्गा माता आपली देवी आहे, त्यांचीही देवी आहे. आपण पहिला श्री गणेशाला पूजनाचा मान देतो, तेही तसंच करतात. मग आम्ही एवढा भेद का करतोय? हा जर भेद केला तर देशाचं ऐक्य जे आहे त्याच्यामध्ये त्याला बाधा यायला वेळ लागणार नाही, देश फुटायला वेळ लागणार नाही. तेव्हा मोठ्या प्रयासांनी मिळालेलं स्वातंत्र्य, सगळ्यांच्या त्यागातून, बलिदानातून जे स्वातंत्र्य मिळालं आणि त्यानंतर हे संस्थानिक होते, त्या संस्थानिकांकडून त्यांची पदं सगळ्यांची काढून घेऊन जी संस्थानं देशामध्ये सामील करून घेतली, त्यांनी घेतलेले कष्ट या सगळ्यांचे, सरदार पटेलांचंही, पंडित नेहरू असतील, त्या सगळ्याचं चीज जर सार्थक जर करायचं असेल तर आपण अशा भूमिका घेऊन, संकुचित भूमिका घेऊन, संकुचित मनोवृत्ती ठेवून हे चालणार नाही. कारण आपण जे आहोत ते देशासाठी आहोत, देशामुळे आहोत.
आपण कुणासाठी आहोत? आपण देशासाठी. आपल्यासाठी देश नाही आहे, आपण देशासाठी आहोत. आपण आपलं असेल तर कुणावर अवलंबून आहे? ते आपल्या देशावर अवलंबून आहे. देशामुळे आपलं अवलंबून आहे. त्यामुळे आपण जी प्रतिज्ञा दररोज म्हणतो, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, ते प्रत्यक्ष आचरणात आणण्याची वेळ आलेली आहे. आचरणात आणणं गरजेचं आहे. तर आमच्या सगळ्या थोर नेत्यांना, थोर क्रांतिकारकांना, की ज्यांनी स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेलं आहे, ज्यांनी स्वातंत्र्यासाठी आपली हयात खर्च केलेली आहे, आणि ही सगळी संस्थानं देशामध्ये सामील करून हा देश अखंड ठेवलेला आहे. त्या सगळ्यांनाच आपण खऱ्या अर्थाने त्यांचं स्मरण करणं आणि त्यासाठी आपलं तसं आचरण ठेवणं हे खरं तर गरजेचं आहे. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.